बघा, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडनं सीमाला काही झालं तरी अडगळीच्या खोलीतून बाहेर पडायचं असतं आणि त्यासाठी आता सीमा तिकडून सटकायला प्रयत्न करत असते. तर इकडे मात्र आता एंगेजमेंट ही पूर्णपणे तयारी झालेली असतानाच आता अंगठी घालायचा कार्यक्रम होणार असतो. तर इकडे मात्र जशी रमा ही हाताला धरून उभी असते इरावतीच्या सांगण्यावरना मालविकाच्या, तसं आता पंकज काका सुद्धा मुद्दामून अक्षयच्या बाजूला उभे असतात आणि अक्षयचा कुठे हात हलतोय का, कुठे काय होतंय का या सगळ्याकडे त्यांचं लक्ष असतं. त्यामुळेच आता अक्षयराव तुमचा हात किती थरथरतोय, थांबा मी सुद्धा तुमच्या मदतीला येतो, म्हणजे कसं तुमचा हात थरथरणार नाही हो. आणि असं बोलूनच ना तो आता तिथे थांबलेला असतो आणि मदत करत असतो. तर इरावती तिथेच बाजूला उभी असते आणि ती विचार करत असते की एकदा का आता ही रिंग सेरेमनी झाली की आपलं कामच तमाम झालं. पण इकडे मात्र आता मोठा ट्विस्ट पंकज काका आणतात. म्हणजेच ना पंकज काका इतक्या जोरात शिंकतात ना की त्या शिंकण्यामुळे इथे अक्षयच्या हातातली ती अंगठी असते ना ती फडकन उडते आणि ती डायरेक्टला जाऊनच खाली पडते आणि नेमकी ती आता मावशीच्या पायाखाली पडलेली असते. म्हणून मावशीना पायाने ती अंगठी दाबून ठेवते. त्या इकडे कोणाला ती अंगठी दिसू नये हाच हेतू असतो. तर दुसरीकडे मात्र आता अक्षयला इरावती सांगत असते की चल अक्षय, आता आपल्याला उगाच आहे ना टाइमपास करून चालणार नाही, लवकरात लवकर आहे ना तू ही अंगठी जी आहे ती मालविकाच्या बोटात घालून घे, म्हणजे कसं लवकरच तुमचा साखरपुडाही होईल आणि सगळ्या गोष्टी वेळेवर झाल्या तर एकदम परफेक्टही होईल असं देखील आता सांगितलं जातं. पण इकडे मात्र ती अंगठी त्याच्या हातात असेल तर साखरपुडा होणार ना, कारण ती अंगठी जी आहे ती आता लपवून ठेवलेली असते, ती म्हणजे इथे असणाऱ्या ह्या मावशीने. आता अक्षय म्हणत असतो की ठीक आहे मी अंगठी घालतो, पण अंगठी घालायला जातो तर काय त्याच्या हातात ती अंगठीच नसते. त्यामुळे तोही चकित पडतो आणि तो म्हणत असतो की बघ ना त्या अंगठी तर नाहीच आहे, मग आता अंगठी गेली कुठे हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. आणि आता पूर्णपणे घर डोक्यावर घ्यायचं काम जे आहे ते आता सुरू असतं. मग आता काय करायचं, अंगठी कुठे गेली असेल, सगळीच जण आता अंगठी शोधायला लागतात. दुसरीकडे सीमा मात्र आता तिथे बंदिस्त असते, पण ती आता ठरवते की तिथून बाहेर पडायचं. तिथे खिडकी असते आणि तिथे खाली बॉक्सेस ठेवलेले असतात, तिथूनच ती आता बाहेर पडायचं ठरवते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इकडे इरावती ही मालविकाला म्हणत असते की इतक्यात हार मानायची नाही, थांब आपण बघूया. आणि सगळीकडे आता अंगठी शोधायचा हा कार्यक्रम सुरू असतो. पण मंगल मावशी आणि त्याचसोबत पंकज काकांनी एकदम परफेक्ट असं काम केलेलं असतं. त्यांना असं वाटत असतं की ही एंगेजमेंट व्हायला नको, म्हणूनच तर त्याने ती अंगठी लपवून ठेवलेली असते. अक्षयने तर आता अक्षरशः डोक्याला हात लावलेला असतो. आदल्या दिवशी अंगठी रमाच्या बोटात अडकली होती म्हणून एंगेजमेंट नाही झाली, आता अंगठी हरवली म्हणून हे सगळं. रमासुद्धा ती अंगठी शोधत असते, पण रमा जेव्हा ती अंगठी शोधते ना तेव्हा रमातला सोफ्याच्या खाली ती बाहुली दिसते, जी बाहुली आता सीमाची असते. ती बाहुली शोधतच बघितल्यानंतर तिच्या लक्षात येतं की ही बाहुली इथे आहे, म्हणजे आई कुठे आहेत, म्हणजे आई संकटात आहे का असा विचारच आता तिच्या मनामध्ये येत असतो. म्हणूनच ती आता ठरवत असते की आई तर रूममध्ये नाही आहेत, त्याचसोबत ही म्हणते तसं तिथेही नाही आहेत, मग आई गेल्या तरी कुठे, आईंना शोधायला हवं असाच विचार आता इकडे रमा करत असते. रमा आता लगेचच सीमाला शोधण्यासाठी म्हणून बाहेर जाते. तर दुसरीकडे राणीला इरावती धरते आणि तिला म्हणत असते की काय ग राणी, तुला माहिती आहे का ती रमा कुठे आहे ते? नाही ना, मला नाही माहिती, पण मला असं वाटतं ना ते कॅटरर्सवाले आले आहेत ना त्यांच्याशीच काहीतरी कॅल्क्युलेशन करण्यासाठी त्या बाहेर गेल्या असतील असं देखील राणी आता इरावतीला सांगते. इकडे आता मालविका ती अंगठी शोधत असते, कारण तिला लवकरात लवकर आता अक्षयसोबत एंगेजमेंट करायची असते. इरावती बाहेर येते आणि इरावती कॅटरर्सवाल्या माणसांना पाहते. तर ती माणसं इरावतीकडेच हिशोब मागत असतात. तर इरावती म्हणते की तुम्ही माझ्याकडे काय हिशोब मागताय, मी थोडी तुम्हाला ऑर्डर दिली होती. तुम्हाला ऑर्डर तर दिली होती ती म्हणजे त्या रमाने ना, ती नाही का सुकडीसारखी मुलगी आहे, तिने दिली होती ना तुम्हाला ऑर्डर, मग तुमचा जो काही हिशोब आहे ना तो तिच्याकडे करा.
ऑनलाईन करा नाहीतर कॅशने करा, पण माझ्याकडे काही मागू नका हां. तर सीमा आता त्या बॉक्सेस बघूनच कशी कशी बाहेर पडलेली असते आणि ती इकडे तिकडे पाहत असते. समोर बघते तर काय, तिथे मात्र आता इरावती असते आणि इरावतीला दारावर बघून पुन्हा एकदा सीमा घाबरते. कारण तिच्या लक्षात येतं की जर आपण आता इथेच थांबलो तर पुन्हा एकदा प्रॉब्लेम होऊ शकतो. जर आपल्याला इरावतीने बघितलं तर ती पुन्हा आपल्याला डांबून ठेवेल. म्हणूनच आता सीमा आता एक आश्रय घेते, तो म्हणजे तो टेम्पो. त्या टेम्पोमध्ये लपायचं ती ठरवते. इकडे आता इरावती इकडे तिकडे बघत असते आणि त्या लोकांना सांगते की तुमचा हिशोब त्या रमा मॅडमच बघतील, मी आता काहीच बघू शकत नाही. तर सीमा मात्र आता तिथे लॉक झालेली असते. म्हणजेच ती आता स्वतःहूनच त्या ट्रकमध्ये जाते आणि त्या ट्रकमध्ये गेल्यानंतर स्वतःला आतमधून बंद करून घेते, जेणेकरून तिला कोणीही बघायला नको. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इथे रमा ही सीमाला शोधत असते आणि ती पार्वती आजीकडे जाते. पार्वती आजीला सुद्धा सांगू लागते की पार्वती आजी बघा ना, म्हणजे मी सगळीकडे आईना शोधते पण आई कुठेही सापडत नाही. याचा अर्थ आई कुठे गेल्या असतील काहीच कळत नाही आहे. आपण एक काम करूया, अडगळीच्या खोलीत ती आहे का हे चेक करूया, म्हणजे कसं आपल्याला समजेल ना ती नेमकी कुठे गेली आहे ते. आणि म्हणूनच आता अडगळीच्या खोलीत आता शोधायचं ठरतं. दोघीही जणी ज्या आहेत त्या पटकनच आता अडगळीच्या खोलीत जायचं ठरवतात आणि इकडे तिकडे आता सगळीकडे शोधायचा प्रयत्न करतात, पण त्यांना आता कुठेही ती सापडत नसते. मग आता विचार करतात की नेमक्या आई गेल्या तरी कुठे असतील, असाच विचार आता डोक्यामध्ये येत असतो. तर इकडे आता रमा जी आहे ती अडगळीच्या खोलीत ते ताट बघते, जे ताट रमाने स्वतः भरून दिलेलं होतं. आणि ते ताट बघितल्यानंतर तिचा डाऊट क्लिअर होतो की इथेच आई होत्या, पण आता आई गेल्या कुठे, काय झालं असेल आईंचं, असा प्रश्नच तिच्या डोक्यामध्ये येत असतो. म्हणूनच ती सगळीकडे आता शोधायचा प्रयत्न करत असते, पण तिला कुठेही आता सीमा दिसत नाही. पण त्यानंतर मात्र तिच्या लक्षात येतं की इथे बघा ही खिडकी दिसते, इथून तर त्या लगेच गेल्या नसतील ना उडी मारून, असा प्रश्न तिच्या डोक्यामध्ये आलेला असतो. आणि ती हे सगळं काही पाहते आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ती पाहते ना, तेव्हा तिच्या लक्षात येतं की नक्कीच आई इकडनंच गेल्या असतील. आपण आईना शोधायला हवं, कसं शोधायचं हा मुख्य हेतू असतो. दुसरीकडे मात्र आता सगळ्यांनाच अंगठी शोधायला लावलेलं असतं. तर इकडे मात्र आता खूपच जास्त आनंद घेत इकडे आता खायचा कार्यक्रम सुरू असतो. म्हणजेच काय, तर आता या सगळ्यामध्ये इतका आनंद झालेला असतो ना या मावशीला आणि मामांना की ते एकदमच ह्याचा आनंद घेत आता मात्र खात असतात. आणि तेवढ्यातच मालविका त्यांच्याकडे जात असते. मालविका लांबून पाहते तर ही लोक मस्तपैकी खात बसले आहेत, यांना तर खरंच ना काहीच पडलेलं नाही आहे, असा विचार देखील आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि म्हणूनच ती सुद्धा आता या सगळ्याबद्दल विचारायला मावशीकडे आणि त्याचसोबत इकडे मात्र त्या काकांकडे गेलेली असते. आणि ती त्यांच्यावर आरोप करत म्हणत असते की तुम्हीच ठेवली आहेत ना रिंग, द्या ना, कुठे ठेवली आहे रिंग, असे देखील ती विचारत असते. पण आता मालविकाला डायरेक्ट मंगल मावशी म्हणते की मला तुझ्या रिंगचं काही माहीत नाही, मला विचारायला येऊ नकोस. मग आता तुम्हाला लाज वाटत नाही का, इकडे एंगेजमेंट होत नाही आणि तुम्ही खात बसला आहात, तुम्हाला खरंच ना कोणत्याही गोष्टीची लाज नाही आहे, असं देखील बोलून ती मुद्दामून ना त्यांना हिणवत असते. त्याच वेळेला आता मालविकासुद्धा तितकीच हुशार असते. मुद्दामूनच ना ती आता तिथून उठवते. जेव्हा मावशी तिथून उठतात तेव्हा मावशीच्या पायाखाली ती रिंग सापडते. मालविका म्हणत असते की बघितलं का, ही रिंग तुम्हीच लपवून ठेवली होती, कशी बाई आहे ही, म्हणजे माझा साखरपुडा व्हायला नको म्हणून तुम्ही रिंग लपवून ठेवली. आणि त्यानंतर मालविका आता ती रिंग घेऊन जात असते आणि इरावतीला सांगते की बघितलंस का, यांनीच ही रिंग लपवून ठेवली होती की हा साखरपुडा व्हायला नको. हे सगळं ना त्या रमाच्या प्लॅनचाच भाग आहे, असं देखील इरावती आता बोलत असते. पण इकडे मात्र आता मावशी आणि काका सांगत असतात की यामध्ये उगाच ना माझ्या रमाला ओढू नका, कारण आमच्या रमाचा या सगळ्यामध्ये काहीच सहभाग नाही, जे काही आहे ना ते आम्ही मिळून केलेलं आहे, असं देखील आता म्हटलं जात असतं. तर आता अंगठी भेटलेली असते. मग आता अंगठी भेटल्यानंतर आपण साखरपुडा उरकून टाकूया, असं इरावतीचं म्हणणं असतं. इरावती अक्षयला ती अंगठी देते आणि अक्षयला सांगते की चल
कोणी नाही आहे म्हणून काय झालं, आपण हा साखरपुडा उरकून टाकूया असं म्हटलं जातं. पण इकडे मावशी आणि काकांना आता काही झालं तरी अडवणूक करायची असते आणि यासाठी दोघंही जण बघत असतात आणि बोलत असतात की हे काय, इथे तर कोणीच नाही आहे आणि तुम्हाला साखरपुडा करण्याची इतकी काय घाई झालेली आहे, थोडा वेळ थांबा ना. पण आता इकडे मात्र इरावती अक्षयला फोर्सफुली ती अंगठी मालविकाच्या बोटामध्ये घालायला सांगतच असते. पण दुसरीकडे मात्र आता अक्षय मनात विचार करत असतो की या सगळ्या गोष्टी कुठेतरी चुकतायत का माझ्या. नाही, खरंच ना माझ्या या सगळ्या गोष्टी चुकतायत, नको अंगठी घालायला. कारण मला असं वाटतं ना की माझीच कुठेतरी गडबड झालेली आहे. आपण लक्षात ठेवायला हवं ही अंगठी घालण्याआधी. तर दुसरीकडे मात्र अहो अक्षयराव, तुम्ही अंगठी घालताय, तुमचा साखरपुडा होतोय, पण तुमची आई कुठे, तुमची आई हरवली आहे हे विसरताय का तुम्ही, असं देखील पंकज काका मुद्दामून अक्षयला सांगू लागतात. आणि जेव्हा पंकज काका मुद्दामून अक्षयला या सगळ्याबद्दल सांगतात ना, तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो अक्षयला बसतो. अक्षय म्हणतो काय, आई नाही आहे, मग आई नसताना मी हे साखरपुडा करू शकत नाही. आणि त्यानंतर ना इकडे मालविका ही खूप जास्त टेन्शनमध्ये येते पुन्हा एकदा. कारण आता अंगठीही मिळालेली असते, तिला वाटत असतं की झालं आपला साखरपुडा आता तरी होईल. पण आता पंकज काकांनी हा साखरपुडा पुन्हा एकदा थांबवलेला असतो, का तर सीमा नाही आहे म्हणून. इरावतीला सुद्धा राग येत असतो. इरावती पुन्हा एकदा अक्षयला फोर्सफुली सांगत असते की इथेच कुठेतरी सीमा असेल, तू अंगठी घालून घे, साखरपुडा होऊन जाऊ दे. पण अक्षय ऐकत नाही. अक्षय म्हणत असतो की आता मला माझ्या आईला शोधणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर पार्वती आजी सुद्धा सांगू लागते की हो अक्षय, आता सीमाला शोधणं गरजेचं आहे, कारण सीमा नाही आहे, सीमा कुठेही सापडत नाही आहे, कुठे गेली असेल सीमा, असा प्रश्न पडलेलाच असतो. दुसरीकडे मात्र आता जे कॅटरर्सवाले आलेले असतात ना, ते गाडी वगैरे घेऊन पुन्हा एकदा जातात, कारण त्यांना त्यांचा हिशोब पेटलेला नसतो. आणि त्याच गाडीत नेमकी सीमाही असते आणि ती आता गाडी चाललेली असते. आणि जेव्हा आता ती गाडी तिकडनं जात असते ना, तेव्हा मात्र त्या गाडीत त्यांनासुद्धा माहिती नसतं की त्या गाडीमध्ये कोणी आहे करून. तर दुसरीकडे मात्र रमा आता सीमाला शोधत शोधत बाहेर आलेली असते. पण तोपर्यंत ना तो ट्रक जो आहे तो तिकडनं निघून जातो. आता रमाला सुद्धा माहीत नसतं, रमा आजूबाजूला शोधत असते. पण रमाला थोडाफार डाऊट असतो की नक्कीच सीमा या ट्रकमध्ये असू शकते. सीमा त्या ट्रकमध्ये निवांत बसलेली असते आणि त्या ट्रकमध्ये असणाऱ्या त्या ड्रायव्हरना सुद्धा माहीत नसतं की आपल्या गाडीमध्ये कोणी बसलेलं आहे असं. आता तो ट्रक निघाला जातो, त्यामुळे सीमा तर खूप जास्त घाबरते. ती विचार करते की आपल्यासोबत काय होतंय. पण तरीसुद्धा तिला आता इरावतीच्या तावडीतून सुटायचं असतं, लपायचं असतं, म्हणून तिने त्या ट्रकचा सहारा घेतलेला असतो. ते अक्षयला सुद्धा आता कळलेलं असतं की आपली आई नाहीये, मग तो सुद्धा एंगेजमेंट वगैरे काही करत नाही. ती रिंग तशीच तिथे टाकतो आणि पुन्हा एकदा तो या सगळ्याच्या शोधातच जात असतो. मालविकाला आणि इरावतीला या सगळ्या परिस्थितीत सुद्धा एंगेजमेंट करायची असते. पण पार्वती आजी मात्र इरावतीला म्हणत असते की अगं त्याची आई इथे नाहीये आणि तू त्याची एंगेजमेंट लावायला चाललीस, काही चाललंय काय तुझं. मग अक्षयला सुद्धा आता त्याची चूक लक्षात येते. अक्षयही आता इकडे तिकडे का होईना सगळीकडे शोधायचा प्रयत्न करत असतो. पण कुठेही काही झालं तरी सुद्धा आता ती सापडत नसते. आणि त्यामुळेच ना आता विचार सुरू असतो की नेमकी आता कुठे आई आली असेल, कुठे गेली असेल, हा प्रश्नच ना मुळात पडलेला असतो. आणि त्यामुळे आता या सगळ्यामुळे खूपच जास्त गडबड जी आहे ती होत असते. तर इकडे आरोही त्यासोबत पंकज काका सगळ्यांनाच आता सीमा कुठे गेली याचं टेन्शन लागून राहिलेलं असतं. आणि दुसरीकडे मात्र आता प्लॅन तर खूप जास्त मोठा फ्लॉप झालेला असतो, तो म्हणजे इरावतीचा आणि मालविकाचा. पार्वती आजी आता मालविकाला म्हणत असते की तुला काही आहे का गं, म्हणजे आमची सीमा सापडत नाही आहे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. पण आता तरीसुद्धा तुला या संदर्भातलं तर काहीच नसेल ना, कारण तुला फक्त तुझा साखरपुडा आणला असेल. दुसरीकडे अक्षयही बाहेर येतो आणि अक्षय इकडे तिकडे आता शोधू लागतो. पण अक्षयला सुद्धा आता कुठेही ती सापडत नसते. मग अक्षय हे विचार करतो की हे सगळं काही काय झालं, म्हणजे सगळं काही हातातनं निसटत चाललेलं आहे असं वाटतंय. पण आई कुठे आहे, त्या आधी अडगळीच्या खोलीत होत्या, पण आता कुठे आहेत माहीत नाही. काय, अडगळीच्या खोलीत आई कशी काय,
मी सांगते तुम्हाला नंतर. आता मी या संदर्भात काहीच बोलू शकत नाही. आता आपल्याला आईंना शोधणं गरजेचं आहे. नंतर या सगळ्याबाबत आपण बोलूया असं देखील आता ठरत असतं. मग आता सीमाला शोधण्यासाठी दोघंही जण इकडे तिकडे बघू लागतात. त्याच वेळेला आता रमाला कुठेतरी संशय असतो की जो काही ट्रक आपल्या कॅटरिंगसाठी आला होता ना, त्याच ट्रकमध्ये बसून बहुधा दोघंही जण लगेचच आपल्या सीमाईला घेऊन गेले असतील तर, हा विचार आता इथे मात्र तिच्या मनामध्ये सारखा फिरत असतो. इकडे मालविकाला खूपच संताप येत असतो आणि ती म्हणत असते की आता काय करायचं आहे. आजही एंगेजमेंट झाली नाही. तुम्ही तर म्हणाला होतात की 48 तासामध्ये एंगेजमेंट करायची आहे. पण बघितलंत का, इथे तर सगळं काही भलतंच होऊन बसलंय. तुम्हाला मी सांगत होते त्या सीमाला असं बंद करून ठेवू नका. बघितलंत का काय झालं, आजही एंगेजमेंट झाली नाही. असं बघून मालविका खूप जास्त संतापलेली असते. तर इकडे मात्र आता पंकज काका आणि त्याचसोबत मावशी येऊन जोरजोरात टाळ्या वाजवू लागतात आणि आता म्हणत असतात की बघितलं का आमचा प्लॅन कसा सक्सेस झाला तो. आणि तुम्हाला असं वाटत होतं की सगळं काही तुमच्या मर्जीप्रमाणे होणार आहे, पण सगळा तुमचा प्लॅन एकदमच असा चौपट झाला. आणि मुळात ना हे होणारच होतं, कारण तुम्ही चुकीचं काम करत होतात ना, असं देखील आता म्हटलं जातं. मग थोडं तरी तुम्ही खाणार का, म्हणजे काय म्हणते मी, थोडं तरी खाऊन घ्या हो. पेढे म्हणते, पेढे तोडगोड करा, असं आता मंगलमावशी बोलू लागते आणि मजा घेत असते. पण दुसरीकडे मात्र आता मंगलमावशी जेव्हा हे सगळं बोलते ना, तेव्हा इरावती म्हणत असते की अजूनही वेळ गेलेली नाही आहे, आम्ही शोधतोय आणि आम्हाला माहिती आहे की लवकरच भेटणार आहे ते, त्यामुळे आम्ही ना कोणत्याही गोष्टीचं जास्त टेन्शन घेत नाही, असं देखील आता म्हटलं जात असतं. पण तरीसुद्धा ना इकडे आता इरावतीला खूपच टेन्शन असतं, कारण हातातोंडाशी आलेला घास अगदीच पळवून लावलेला असतो. अगदी तसं झालेलं असतं. म्हणजे इरावतीने प्लॅनिंग करून तर सीमाला कुठेही अडचण यायला नको ह्या सगळ्या साखरपुड्यात म्हणून बांधून ठेवलेलं असतं एका रूममध्ये. पण तिचाच प्लॅन आता तिच्यावरच उलटून पडलेला असतो आणि त्यामुळेच ना आता सगळीकडे शोधाशोध ही सुरू असते. पण कुठेही आता सीमा भेटत नसते, म्हणून सगळंच अवघड होऊन बसलेलं असतं. तर दुसरीकडे आता पार्वती आजी म्हणत असते की यावेळेला तर अक्षयला मी सगळंच सांगणार आहे, कारण तूच आपल्या सीमाला त्या रूममध्ये बंद करून ठेवलं होतंस आणि या सगळ्याला दोषी तूच आहेस. मी अक्षयसमोर मांडणार आहे. तुझ्याकडे काय पुरावा आहे गं, मीच हे सगळं केलं. त्यावर मात्र आता आमच्याकडे ना पुरावा आहे ना, कारण रम्माने जे ताट दिलं होतं ना ते तसंच तिथे पडून आहे त्या गोडाऊनमध्ये, म्हणजेच त्या अडगळीच्या खोलीत. तर ते ताट ना आम्ही अक्षयला दाखवू, त्यावरून अक्षय तर आमच्यावर विश्वास ठेवेलच, असं देखील आता पार्वती आजी बोलत असते. त्यावर ते ताट उचलण्यासाठी आता दोघीही जणी लगेच तिकडनं जात असतात. पण त्यावेळेला मात्र आता इरावती आणि त्याचसोबत इकडे मात्र आता ज्या मंगलमावशी जी आहे त्या इरावती आणि मालविकाला थांबवतात आणि तुम्ही दोघीही जणी कुठे हलताय ते मी बघतेच, तुम्हाला इथून जायला देते का, आज काही झालं ना तरी अक्षयसमोर ना मी हे सत्य आणणारच आहे, असं देखील आता इकडे आजीने ठरवलेलं असतं. तर आता इथे खूप जास्त भीती जी आहे ती खरं तर आता वाटू लागलेली असते इरावतीला, कारण इरावतीला कळून चुकतं की आता आपण 12च्या भावात जाणार आहोत, म्हणजेच आता आपला प्लॅन जो आहे तो आता सक्सेसफुल तर झालेला नाही आहे आणि सोबतच आपली वाटही लागणार आहे, हे सुद्धा आता एकदम कन्फर्म असं तिला झालेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता मालविकाची खूप जास्त चिडचिड होत असते, ती इकडे तिकडे पाहत असते. मालविका म्हणत असते की काही झालं तरी ही एंगेजमेंट मला हवीच आहे आज, पण हे शक्य नसतं कारण अक्षय तिथे नसतो. अक्षय आता सीमाला शोधण्यासाठी रमासोबत बाहेर गेलेला असतो. मात्र पंकज काका आणि त्याचसोबत मावशी आणि त्याचसोबत पार्वती आजी यांनी आता या इरावतीचं भांडाफोड अक्षयसमोर करायचं हे तर आता एकदमच फिक्स करून ठेवलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता मात्र इथे ते दोघंही जण जे आहेत ना ते इरावतीला टोमणे मारत असतात आणि त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी इरावतीला सहन होत असतात. त्यामुळे इरावती हे सगळं काही बघत असते आणि तिला राग येत असतो.
आणि तो दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अक्षय आणि रमा हा सीमाचा फोटो आता दाखवत असतात आणि तुम्ही ह्या बाईला पाहिलं आहे का कुठे असं विचारतात, पण त्यांनी कुठेच बाईला पाहिलेले नसतं आणि म्हणूनच आता या सगळ्याबद्दल ते बोलत असतात की नाही नाही आम्ही कुठेही यांना पाहिलेलं नाही. पण त्यावेळेला आता इकडे रमाच्या लक्षात येतं की बहुतेक आपल्या खोलीच्या बाहेर म्हणजेच आपल्या बंगल्याबाहेर ना एक ट्रक होता आणि त्या ट्रकपाशीच नक्कीच जर आई गेल्या असतील तर म्हणजे मला असं वाटतं ना की त्या ट्रकमधूनच आई गेल्या असतील असा विचार कुठेतरी ती करू लागते आणि याबद्दल अक्षयला सांगू लागते. मग आता आपण त्या ट्रकला कुठे शोधायचं, त्या ट्रकचा नंबर आता रमाला माहिती असतो आणि आता रमा आणि अक्षय हे दोघंही जण लगेचच निघतात कारण त्या ट्रकला लवकरात लवकर त्यांना शोधायचं असतं. आता दोघंही जण जेव्हा निघतात दोघंही जण आधी रिक्षाने जातात आणि त्यांना समोर ना आता ट्रॅफिक लागलेलं असतं म्हणून तो ट्रक दिसतो. तर तो ट्रक दिसल्यामुळे रमा म्हणत असते की अहो तो बघा हा तोच ट्रक आहे. आणि मग काय रमा त्या ट्रकच्या मागे नुसती धावत सुटलेली असते, पण त्यानंतर मात्र तो ट्रक तुफान वेगाने जातो कारण ट्रॅफिकही सुटलेलं असतं. तर अक्षय आणि रमा तिकडे जाऊन काही करून रिक्षाने तो ट्रक थांबवतात आणि जेव्हा तो ट्रक थांबवतात ना तेव्हा ट्रकमध्ये ते सांगू लागतात की आम्हाला तुमच्या ट्रकमध्ये पाहायचं आहे, आमच्या सासूबाई आहेत आणि असं बोलूनच ती ट्रक उघडायला सांगते. तर त्यामध्ये सीमा आतमध्येच असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.